बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात किरकोळ वादातून दोन गटांमध्ये तणाव निर्माण झाल्याची घटना समोर आली आहे। निर्मल टर्निंग जवळील मरकज मस्जिद परिसरात घडलेल्या या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी 16 जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले असून सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। खामगाव शहरातील निर्मल टर्निंग परिसरात गुरुवारी रात्री दोन गटांमध्ये वाद झाल्यानंतर काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते। मिळालेल्या माहितीनुसार सार्वजनिक रस्त्यावर काही तरुण क्रिकेट खेळत असताना मोटारसायकलवरील एका युवकाने हॉर्न वाजवल्याने दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला। त्यानंतर हा वाद वाढत गेला आणि परिसरात दोन्ही बाजूंचे काही युवक जमा झाल्याने परिस्थिती तणावपूर्ण बनली। या दरम्यान काही व्यक्तींमध्ये दगडफेकीचा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे। घटनेत काही जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती असून परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। त्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक श्रेनिक लोढा आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांनीही परिस्थितीचा आढावा घेतला। या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही गटातील 16 जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे। दरम्यान शहरात शांतता आणि कायदा सुव्यवस्था कायम राखण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने नागरिकांना केले आहे। रात्री 10:30 सुमारास हॉर्न वाजवण्याच्या कारणावरून गावामध्ये गाडीचा कट लागल्याच्या कारणावरून दोन लहान मुलांमध्ये वाद झाला। त्याचे पर्यावसन दोन्ही गट समोरासमोर आलेले होते आणि तुरंत दगडफेकी झाली, परंतु पोलीस तात्काळ तिथे पोहोचले आणि हस्तक्षेप करून जमाव शांत केला। पोलिसांतर्फे तक्रार दाखल केलेली आहे। गुन्हा दाखल करून 2 आरोपींना अटक केलेली आहे। परिस्थिती शांतता आहे आणि आपल्या माध्यमातून सर्व खामगावकरांना आवाहन करू इच्छितो की तुम्ही पप्पांवर विश्वास ठेवू नये। सध्या पोलीस बंदोबस्त परिसरामध्ये तैनात असून सर्वत्र शांत